नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या संदर्भात आता नेमकं कोण निर्णय घेणार आहे, कोणाच्या हातात सूत्र आहेत, याविषयी आपण थेटपणे विश्लेषण करणार आहोत. काल प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, सुनेत्रा पवार, जय पवार यांनी मोदी आणि शहांची भेट घेतली. त्यानंतर रोहित पवार यांनी आज म्हणजे 12 तारखेला जी विलिनीकरणाच्या संदर्भात पत्रकार परिषद आयोजित केली होती ती रद्द करत असल्याबद्दलची पोस्ट केलेली. मग आता विलिनीकरण हे जे दोन्ही राष्ट्रवादींमध्ये तू तू मय मय जे काही झालेलं आहे आणि नको त्या पद्धतीचं गलिच्छ राजकारण महाराष्ट्राला पाहावं लागलेलं आहे. ज्या वेळेला अजित पवारांसारखा एक खंबीर नेता महाराष्ट्र गमावतो, त्यानंतर राजकीय काय केलं पाहिजे याच्यावर एकमेकांवर जी काही चिखलफेक झाली ती निंदनीय आहे. आणि त्यामुळं स्वतः आता शरद पवार, नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी ठरवलेलं आहे की विलिनीकरण करायचं ते कोणत्या पद्धतीने करायचं आणि ते दोन्ही बाजूच्या म्हणजे सुनील तटकरे इकडं रोहित पवार या सगळ्यांना कसं ऐकावं लागणार आहे त्याविषयी आपण बोलतोय. दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी. तटस्थ भूमिकेतून स्वतंत्र पत्रकारिता म्हणून सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून आपण नेहमी चर्चा करत असतो. हे बघा, ज्या वेळेला अजितदादा पवार यांच्यावर अंत्यसंस्कार केले जात होते, पार्थिव तिथं होतं, त्यावेळेला विलिनीकरणाची चर्चा कुणी सुरू केली, कुणी सुरू केली, असं जे काही सुनील तटकरे वारंवार वारंवार टोकदारपणे बोलत आहेत, टोमणे मारत आहेत, त्या टोमणेबाज नेत्याला आता समजावून सांगितलं पाहिजे. आणि मग त्यासाठी शरद पवारांनी गौतम अदानींच्या मार्फत मोदी शहांशी जो संपर्क केलेला आहे तो विलिनीकरणाच्या संदर्भात आहे. आता स्वतः शरद पवार हे आपली विचारधारा कायम ठेवून आणि निवृत्तीचे संकेत देऊन किंवा निवृत्त होण्याचा निर्णय जाहीर करून त्या अर्थाने थांबणार आहेत, तसं त्यांचं ठरलेलं आहे. आता ज्या वेळेला हे टाळूवरचं लोणी खाण्याचे प्रकार आणि ते सगळं राजकारण महाराष्ट्राला बघावं लागलं, त्यामुळं व्यथित मनाने शरद पवार यांनी गौतम अदानींच्या मार्फत त्यावेळेला मुंबईवरून दिल्लीला निरोप पाठवला. त्यानंतर ते बारामतीला परतले. त्यांनी सांगितले की आता परस्परांना धीर देणं ही प्राथमिकता आहे, राजकारण नंतर, राजकीय निर्णय नंतर, असं त्यांनी सांगितलं. आणि दुर्दैवाने ते स्वतःच आजारी पडले. आणि मग आता ते उपचार घेत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवर्जून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली, ही देखील बातमी आलेली आहे, हे लक्षात घ्या. आता शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एकमेकांवर जे स्नेहभाव आहेत ते काही महाराष्ट्राला, भारताला नवीन नाहीये. म्हणजे त्याच्यामध्ये एक महत्वाचा धागा म्हणजे अर्थात उद्योजक गौतम अदानी हे आहेत. आणि मग ज्या वेळेला राजकीय निर्णय घेण्याची वेळ येते त्यावेळेला या भारतीय जनता पार्टीबरोबर जायचं की नाही या संदर्भात गेल्या काही वर्षांमध्ये जेवढ्या बैठका झाल्या आणि ज्या बैठकीची अधिक चर्चा झाली ती 2019 मध्ये दिल्लीला अदानी यांच्या बंगल्यावर जी बैठक झाली होती त्या बैठकीबद्दल बोललं जातं. आता शरद पवार हे नेहमी हे काय बोलतात, निर्णय काय घेतात, विचार काय करतात हे कुणालाही काही समजत नाही. त्याप्रमाणे गेले दिवस सगळं महाराष्ट्राचं राजकारण त्या अर्थाने गेलेलं आहे. आता ज्या वेळेला अजित पवार यांच्या बरोबर एक अनुकूल अशी चर्चा झाली विलिनीकरणाच्या संदर्भात आणि ती शरद पवार यांच्या शिवाय जयंत पाटील, शशिकांत शिंदे यांना, ह्या सगळ्यांना जशी माहिती होती तशी तटकरे आणि पटेल यांना देखील माहिती, परंतु तसं होऊ द्यायचं नाही. म्हणजे आता तुम्हाला गरज आहे, पुढचे 3.5 वर्ष आता निवडणुका नाही, तुम्हालाही सत्तेमध्ये यायचं आहे, मग आता तुम्ही का होकार भरताय अशा वेळेला. आणि ज्या वेळेला अशी घटना घडतीये त्यावेळेला तुम्ही हे का पुढं आणताय आणि पुन्हा तुम्ही आमच्या डोक्यावर का हात ठेवू पाहताय, म्हणून हे सगळं जे राजकारण खेळलं गेलं.
मग त्याच्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर बोलून मोकळे झाले की अजित पवार तर मला काय असं बोललेलं नाही, आणि जर हे महायुतीमध्ये आहेत तर त्यांचं काम होतं किंवा ते मित्र म्हणून मला सांगू शकत होते की विलिनीकरणाची चर्चा सुरू आहे, असं म्हणून त्यांनी तटकरे आणि पटेल यांच्या हे सध्या त्यांचे जे काही विधानं येतात त्याला अजून हवा दिली. आणि मग ते हवा देत असताना दुसरीकडे काय झालं, भारतीय जनता पार्टीमधले सगळे जे ट्रोल करी आहेत त्यांनी सुप्रिया सुळे आणि शरद पवारांना प्रचंड प्रमाणात ट्रोल केलं की बघा आता पक्ष कसा ताब्यात घ्यायला लागलेले आहेत, हे बाप लेख काय करत आहेत हे बघा, अशा पद्धतीने ट्रोल केलं. मग त्यामुळे शरद पवार यांनी ज्या सूचकपणे हालचाली केल्या, बारामतीमध्ये ते जाऊन बसले. त्यांनी आधी सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार यांच्यावर अगदी बैठकांचा धडाका लावला. अगदी 70 मिनिटे त्यांनी चर्चा केली रुबी हॉल, रुबी रुग्णालयामध्ये पुण्याला, तिथेही चर्चा केली. आणि मग सुनेत्रा पवार या मोदी शहांना काल भेटल्या. अर्थात त्यांच्याबरोबर सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल असणे स्वाभाविक आहे, कारण ते वेगळा राजकीय पक्ष आहे. आणि सुनील तटकरेंना थेट वगळून किंवा त्यांना थेट बाजूला करून विलिनीकरण हेही शक्य नाही. मग त्यामुळे या दोन्ही बाजूच्या नेत्यांमध्ये समन्वय साधला गेला पाहिजे. नेमकं कोणते विलिनीकरणाचे जे काही गोष्टी आहेत त्या गोष्टी समोर ठेवल्या पाहिजेत. कशा पद्धतीने केंद्रामध्ये सत्तेचं वाटप झालं पाहिजे, राज्यामध्ये तर आहेतच, मग ते कसं झालं पाहिजे, आणि पुन्हा राष्ट्रीय अध्यक्ष कुणाला केलं पाहिजे, या संबंधी हे सगळं जे घडतंय, हे पडद्याआड जे घडतंय त्याच्या संबंधी आपण बोलतोय. काही सूत्रांनी माहिती दिलेली, आपण याच चॅनलवर एक व्हिडिओ टाकलेला आहे, तो आवर्जून बघा, की शरद पवार निश्चित निवृत्त होतील, म्हणजे ते निवृत्त होण्यापूर्वी ते सल्लागार म्हणून अर्थातच शेवटच्या श्वासापर्यंत राहणार आहेतच, म्हणजे तसे ते सक्रिय राहणार आहेतच, परंतु ते मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहणार. आणि मग हे जे काही राष्ट्रवादी काँग्रेसचं जे काही राजकीय भविष्य आहे, भवितव्य आहे, तर ते दोन्ही जर वेगळ्या राहिल्या तर ते विखुरलं जाणार आहे. म्हणजे नेतृत्वहीन राष्ट्रवादी व्हायला नको. आणि त्यासाठी राजकारणामध्ये टिकून राहणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि मग आपली विचारधारा शाबूत ठेवून जर आपण सत्तेशी साठगाठ बांधतोय आणि विकासाचं आपण नाव घेतोय, तर ते आपण कसं केलं पाहिजे, मग हे जे काही मतभेद वगैरे वाच्यता केली जाते ती सगळी होती. मग ज्या वेळेला शरद पवारांना, सुप्रिया सुळेंना प्रचंड ट्रोल केलं गेलं, सुनील तटकरेंनी कोणत्या राष्ट्रवादी, कोणती राष्ट्रवादी जाणार हे आधी स्पष्ट झाल्याशिवाय ही चर्चा पुढे जाणार नाही, असं ज्या वेळेला त्यांनी वक्तव्य उचकवून देणारा करत राहिले, त्यावेळेला रोहित पवार यांनी घोषितच करून टाकलं. काय घोषित केलं होतं त्यांनी, की जे काही व्हिडिओ आहेत, जे बैठकांचे पुरावे आहेत, तेच आता आम्ही सगळे सांगू आणि याच्यावर पडदा टाकू की काय हे असं बोललं जाते. त्या तिडीक मनामध्ये असल्यामुळे त्यांनी ते केलं. ते तारीख आजची त्यांनी जाहीर केली होती आणि मग त्याप्रमाणे ते करणार होते. पण काल ते स्वतः दिल्लीमध्ये होते, सुनेत्रा पवार दिल्लीमध्ये होत्या, जय पवार दिल्लीमध्ये होते, म्हणजे कुटुंब म्हणून ते होते. आता त्यांची भेट झाली नाही झाली, पण बोलणं काय झालं वगैरे हे सगळ्या गोष्टी काही समोर जशाचे तशा येणं म्हणजे केवळ अशक्य आहे. पण ते झालेलं आहे. मग त्याच्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद तातडीने म्हणून रद्द केलेली आहे. म्हणजे एकूण काय, आता मोदी आणि शहा आणि शरद पवार हे स्वतः समन्वय साधून स्वतः सगळं जाहीर करतील, किंवा तुम्ही असं जाहीर करा हे सांगायला लावतील. आणि त्या दृष्टीने विलिनीकरण हे होणार, परंतु कशा पद्धतीने होणार हे आता लवकरच समोर येईल. आणि शरद पवारांनी आता आपल्या नेत्यांशी चर्चा करायची वगैरे या संबंधात देखील घोषणा केलेली आहे. तसं त्यांनी त्यांनी जवळच्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना सांगितलेले की आपण एकदा बैठक घेणार आहोत आणि ती बैठक देखील होणार आहे. तर धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.